नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही नाशिकला जात आहे. चंद्रकलाताई पंचलेत आणि त्यांची वहिनी पण आहेत. त्यांच्या गावी जात आहे आम्ही. ते त्यांची आई आहे का आणि ताईचा भाऊ पण आहे तिकडं, दादा. तर आम्ही सगळेजण जात आहे शूटिंगसाठी, जागा बघण्यासाठी यांच्या गावी वहिनीच्या. तर नाशिकमध्ये गेल्याच्या बाद तुम्हाला दाखवते. नाही तर आमची आणखी गाडी लागली नाही. कोणतं स्टेशन आहे ताई? तिलकनगर. बाकी आहे आणखीन ट्रेन यायला. नाशिकची ट्रेन आणखीन आली नाही आहे. नाशिक गाडी आणखीन 2 तास लेट. 1 तास लेट आहे. 1 तास लेट आहे आणखीन आम्ही आणखीन नाही आली नाशिकची गाडी. इथे लागणार 1 तास लेट आहे. फायनली ट्रेन आमची निघाली बाबा. जेवण पण झाले. दादा तुम्ही जेवण झाले. वहिनी आणलं होतं डबा करून. मम्मीने आणलं. गौरी बसलाय. आता डायरेक्ट नाशिक. डायरेक्ट नाशिक. लडो करता थेट नाशिक. चला नाशिकला जाऊन भेटू. नाही तर आता नाशिक स्टेशनमध्ये आम्ही उतरल्या. किती वाजले? 4:30 वाजले का? 4:45 झाले. तर आम्ही बसले किती वाजता? 1 वाजता. आणि आता उतरल्या. आता गावात जाणार. चला तर आता आम्ही नाशिकच्या बस स्टँडमध्ये आहे बघा. तिथे दादा आपल्याला गाडीत भेटत नाही ना जायला. हो, इथं फ्रिक्वेन्सीचे खूप प्रॉब्लेम आहे नाशिकवाले आणि चार्जेस जास्त घेतात बरं का पर पर्सन. हो खूप जास्त घेतात. रिटर्न भाडं त्यांना भेटत नसल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम असेल कदाचित. असं कुठं असतं का? एवढं घेतात काढून बस तर आहे बघा. तसं नाही. फक्त तुम्हाला इथली माहिती पाहिजे की ॲक्च्युली कसं जायचं आहे, काय आहे. जसं इथं 210 बस जाते. 30 ते 35 का 40 रुपये तिकीट आहे. तिच्यासाठी थोडंसं वेट पेशन्स ठेवून केलं तर तुम्ही त्यानंतर डायरेक्टली दिंडोरीमध्ये जाऊन 50 रुपये मध्ये शेअरिंगमध्ये तुम्ही गावापर्यंत जाऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. पण एवढंच आहे की ज्यांना माहिती नसेल त्यांना ते होतं. नंतर आम्हाला जर यायचं असेल तर कसं यायचं आम्ही इथं? त्यांनी येताना पण तुम्हाला सेम दिंडोरीवरून बस असेल. ती बसने नाशिकला यायचं आहे. नाशिकला आल्यानंतर इथे बाजूला स्टेशन डायरेक्टली आपण. अच्छा ह्या बसमध्ये जायचं का? अच्छा तर नेक्स्ट टाइम तर सगळ्यांनी लक्षात ठेवा. नेक्स्ट टाइम आपल्याला इथंच यायचं आहे ना. चला आता रिक्षात बसले आम्ही. आता जात आहे. आणखीन एक रिक्षा चेंज करायला लागणार मला. आता बस केली असतील तर डायरेक्ट त्या गावामध्ये नंबर. तर हे बघा नाशिक. मला बाहेरचं व्ह्यू दाखवते. हे नाशिक बघा. तर हे बघा ही पंचवटी आहे. पंचवटी नदी. हे बघा गोदावरी नदी. हा बोला ना. हॅलो हॅलो. कसं आहे? आता आम्ही जीप मध्ये बसल्या. कोणची ताई? ब्लॅक आणि येलो. काळी पिवळी. काळी पिवळी बस मध्ये बसल्या. आता डायरेक्ट त्या ठिकाणी जाणार. आता लोकेशनच्या जागी जाणार आम्ही. डायरेक्ट लोकेशन. आता काय नाही
तिकडचं वातावरण बघणार. पण ओके हा. जावं तर लागतंच आणि चांगलं आहे, सोपं, काही परेशानी वगैरे काही झाली नाही. मस्त एकदम परफेक्ट पोहोचले आम्ही आणि मस्त वाटलं. आता पोहोचल्याच्या नंतर तिकडचं तुम्हाला लोकेशन दाखवणार. उजेडायपर्यंत जायचंय आम्हाला हा लोकेशन बघायला. हो. अंधार पडला तर लोकेशन नाही दिसणार, दाखवू नाही शकणार आम्ही. चला. आम्ही बघू पण तुम्हाला नाही दिसणार. तेच ना, तुम्हाला दाखवण्याकरता चालली मी. हा चला बाय. ओके बाय. नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. तर मी नाशिकमध्ये आले आहे. गावातले सरपंच आहेत. शूटिंगसाठी आम्हाला परवानगी पाहिजे. तर बोला दादा, तुम्ही आम्ही इथे शूट करायला तुम्ही परवानगी देणार का? मला तुम्ही जी काही वेब सिरीज बनवणार आहात, आमचे ओझरखेड गाव आहे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, या ठिकाणी जी काही वेब सिरीजची शूटिंग करणार आहात त्यासाठी आम्ही गावच्या वतीनं तुम्हाला परमिशन पण देतो आहे. आणि या ठिकाणी जे काही सहकार्य लागेल आपल्याला शूट करण्यासाठी त्याचं सहकार्य पण आम्ही या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी करू. अच्छा अच्छा. जर उद्या चलून जर नाही का असं कोणी ऍक्शन घेतली, मारहाण केली समजा आमच्या टीमला या आमच्या कॅमेरामॅन कोणी चोरून वगैरे नेला या कोणी त्यांना मारले, तर त्याची जिम्मेदारी कोणी घेणार? नाही, तसं इथं काही होणार नाही प्रकार. इथले सगळे लोक चांगले आहेत, समजदार आहेत. तर त्या ठिकाणी तुम्हाला सहकार्यच होईल. इथं काही असं कोणी मारहाण करणं किंवा असं काही प्रकार या ठिकाणी होणार नाही. सगळे गावखेड्यातले लोक हे समजदार असतात आणि आपल्याला प्रत्येक माणूस या ठिकाणी सहकार्यच करत. आणि गावाचं नाव आमचं एक जर बाहेर जात असेल वेब सिरीजच्या माध्यमातून तर निश्चित 100% सहकार्य होईल. या ठिकाणचं लोकेशन चांगलं आहे. या ठिकाणी एक डॅम आहे पाण्याचा, जवळच करंजी म्हणून एक तीर्थक्षेत्र आहे आणि गावचं लोकेशन पण सुंदर आहे. द्राक्ष बागायतदार असेल, भाजीपाला असेल, ऊस असेल. तर गाव खूप सुंदर आहे, आम्ही बघितलं आणि वातावरण बी खूप सुंदर आहे तुमचं. फक्त तुमचं सहकार्य आम्हाला करा. तुम्ही फक्त आमच्या जे टीमला कॅमेरामॅनला त्यांना काही असं नाही करून त्याने जीवाला धोका आणि त्यांची काही वस्तू वगैरे चोरून घेऊ नये आणि आम्हाला ऍक्शन घेऊन नाही सहकार्य करा. ओके, 100%. आम्हाला लिहून द्या कागदावरती तर चालेल. म्हणजे आम्हाला दाखवायला आलेलं नसतं तुम्ही. कट करू का? तर आमच्या आमच्या वेब सिरीजचं नाव आहे फिलिंगची वाट लागली. तर ह्या नाशिक शहरामध्ये आमची शूटिंग होणार आहे. तुमचं नाव गंगाधर निकाळे, ओझरखेड. ठीक आहे, नाव बोलू. बोला ना. गंगाधर निकाळे, ओझरखेड, सरपंच. चालेल, धन्यवाद. तर आमची शूटिंग आता इथे होणार आहे. तुम्ही नक्कीच सगळ्यांनी बघा. तारीख नाही, शूटिंगला काय शूटिंगला नाही, शूटिंग काय महिन्याची चालेल. पाईपलाईनचं काम चालू आहे. तर ह्या गावातली अशी आहेत बघा रस्ते. नाही दाखवले ब्लॉक टाक. जिल्हा परिषदेची इथे शाळा आहे का? तर ह्या बाजूला शाळा आहे बघा, दिसत नाही. इथे शाळा आहे. मुली भांडे घासता येतं, पाणी भरता येतं एवढ्या थंडीमध्ये. बघा ही गल्ली, हे घर आहेत बघा गावाकडचे. जुन्यातले घर आहे. हे बघा ताई, तुम्हाला अशी घर पाहिजे. तर बघा किती मस्त घर आहे इथं. ही गल्ली आहे. कौलाचे घर, कौल म्हणजे जे जुने असतात ना, जुन्या ह्याचे. हा ते घर काय मला असंच होतं गेलं. हे बघा, हे कौलार जुने एकदम. हे बघा, दिसतं का? आपलं गाव खूप सुंदर. हे बघा, हे
हे जुन्यातलं घर आहे. हे बघा माडीचं. हे जुनं माडीचं घर. हे लोक देणार का शूटिंगला पण? देईल ना. ते करता येत नाही. तुम्हाला जे आवडेल ना, इथं हॉल आहे आपला. इकडे खाली हे आहे, तिथं तुम्हाला चेंजिंग वगैरे सगळं. हे हॉल आहे बघा इथे, तर चेंज करायला देणार आपल्याला. आणि हे घर बघा, ग्रामपंचायत आमची इथं चांगलं लोकेशन आहे तुम्हाला. इथे पण मंदिर वगैरे येतं. हो. इथे मंदिर आहे वरती. मंदिर आहे वरती. ही वरती धरण आहे त्या बाजूला. तिकडे धरण आहे. हे ऍक्च्युली दिसत नाही बघा. दिसतंय का ताई? हे हा डोंगर दिसतोय का? हा क्लिअरली असं नीट बघितलं. आपण वरती जाऊ शकतो त्या बाजूला. आता नाही, आता दिसणार काहीच नाही. रोडनी रोडनं जाऊ ना. रोडनी जाऊ ना. अरे आता दिसत नाही ना काय कशाला त्यांना हे करा. चला जायचं का वरती काय? चला नको. कशा नाही बघू द्या ना तुम्हाला. बघा ना जरा उतरून उभं राहा. बघा हा मारवाची थंडी वाजायला कुठं उतरून उभा राहा म्हणते. थंडी आज बाहेर उतर धरणाकडे चालू. तसंही त्यांनी नवीन गाडीचे पेढे नव्हते दिलेले. नवीन घेतोय मी गाडी आता. हे पाणीच पाणी आहे का इथे? समुद्रासारखंच आहे का? असं वाटेल तुम्हाला कुठेतरी गोव्याला बिव्याला गेला. या गावची मजा बघायची तर खरं सकाळी झालेली आहे रात्र. तर बघा आता आम्ही आल्या त्या रात्र घरामध्ये. झालेली आहे त्यामुळे इथे खूप अंधार आहे. 7 वाजले तर. आणि 7 वाजलेले आहेत. आम्ही उशिरा झालोय. सर्वच गोष्टींना आज उशीर झालेला आहे. त्यामुळे अंधारात काही दिसत नाही. पण तेवढं मी दाखवते जेवढं दाखवते तेवढं. हे घर आहे आणि इकडे संडास बाथरूम आहे. हे शेती आहे. खूप तुम्हाला दाखवते. थंडी आहे बघा गावाकडं खूप. बघा एवढं अंधारात काय दिसते का तुम्हाला? टॉर्च काम चालू आहे ना. टॉर्च ते वर्कर लोक पण वापरतात. सर हे बघा हे इथे आमचं आहे का बांधकाम चालू? डायरेक्ट इथं बस शेती. बस इथेच येते का? माती बिती टाकली. हो बस डायरेक्ट ना. डायरेक्ट हे शेती इथं काही थांबल्यात का? म्हणून बिझनेस पण आहे त्यांचा त्याच्यात. थंडी खूप आहे बाबा गावाकडे. तिथपर्यंत आहे. मस्त ते आहे ना, घर बघा तू. तेव्हा तिथं मंदिर आहे. हे घर आहे इथं. ते मंदिर आहे. तिथं आपलं घर आहे. तर चला त्या अशा गाड्या इथं बघा. बसा पण आहेत खूप साऱ्या जास्त. तर चला आता इथंच व्हिडिओ मी हे खतम करते. तर बाय. चला बाय.